हा 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 आपण आपल्याच अनुभवाचा विचार करतो, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आपलाच अनुभव सांगितला. पण आता हे सगळं अनुभवाला आलं तेव्हा जाग झाल्यावर आपण ठरवलं की ते काहीच नव्हतं. काय नव्हतं? एवढं अनुभवाला आलं ते काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं असं नाही, मी होतो पण ते बाकीचं काहीच नव्हतं. असं जाग झाल्यावर ठरवलं का नाही, मग ते नसून अनुभव म्हणजे नसून खरं मानलं होतं का असून खरं मानलं होतं? मग नसून काहून खरं मानलं होतं? झोप लागली होती मला. काय लागली होती म्हणून? मग ते झोपीमुळं खरं मानलं होतं का खरं होतं? मग झोपीमुळं त्याला सत्यत्व बुद्धी दिली होती का सत्य होतं ते? हा, झोपीमुळं सत्यत्व बुद्धी दिली त्याला. मग ते झोपीचं होतं का कशाचं होतं? झोपीच होतं. कशाचं होतं ते? हा, झोपीचं. म्हणजे स्वप्नाची माया, स्वप्नातल्या जगाची माया म्हणजे झोप. काय काय? हा, मग स्वप्नातली झोप म्हणजे काय? माया. आणि जागृतीतली माया म्हणजे झोप. हा, स्वप्नातली जी झोप आहे ना ती काय आहे? माया आहे. हा, आणि जागृतीतली जी माया आहे ना ती झोप आहे. हा, म्हणून झोपीलाच माया म्हणा, मायेलाच झोप म्हणते. तुम्हाला माया माहिती नाही पण झोप माहिती आहे का नाही? मग झोप माहित आहे म्हणजे कशी होती? स्वप्न कसं होतं हे माहिती. किंवा स्वप्न होतं, वाघ अनुभवाला आला स्वप्नात, माहिती आहे तुम्हाला की काय होता स्वप्नात? वाघ होता. म्हणजे स्वप्न वाघ होता, पंचभूत होते, होता जग होतं. म्हणजे स्वप्न कसं होतं हे माहीत आहे. पण माया कशी होती? झोप कशी होती? झोप कशी होती ही अनुभवाला येत नव्हती. मग अनुभवाला येत नव्हती तर नव्हती का? नव्हती म्हणाव. तर तिथं सत्यत्व बुद्धी कोणाची? मग ती सत्यत्व बुद्धी होती का पदार्थ होते? मग सत्यत्व बुद्धी कशामुळे होती? झोपीमुळं. म्हणून त्या सत्यत्व बुद्धीची संगती लावण्याकरता झोप मानावच लागली. त्याच्याशिवाय त्या स्वप्नाच्या सत्यत्व बुद्धीची काय लागत नाही? संगतीच लागत नाही. म्हणून काय होती तिथं? झोप होती. म्हणजे अनुभवाला येत नव्हती, अव्यक्त होती. काय होती ती? हा, अव्यक्त होती. आणि मग त्या अव्यक्त झोपेचाच काय होता तो परिणाम. चला, मग जाग झाल्यावर आपण काय ठरवलं त्याला? चला, तस तैशी जाण ही माया. म्हणजे अरे तो झोपीचाच परिणाम होता ना. मग स्वप्न जर झोपीचाच परिणाम होता तर मग ती झोपच काय आहे ती? आणि झोपेचं कार्य हे कारण रूप असतं. काय असतं? हा, मग ते स्वप्न हे कशाचं कार्य? झोपेचं कार्य. झालं. कशाचं कार्य? हा, मग ते झोपेचं कार्य म्हणजे काय आहे ते? झोपच आहे. कार्यरूपानं असलेली झोप म्हणजे स्वप्न, आणि कारण रूपानं असलेलं स्वप्न म्हणजे झोप. चला, काय काय अरे कार्यरूपानं असलेली झोप म्हणजे काय? स्वप्न. आणि कारण रूपानं असलेलं स्वप्न म्हणजे झोप. तसं कार्यरूपानं असलेलं बी म्हणजे झाड, आणि कारण रूपानं असलेलं झाड म्हणजे बी. मग बीन झाड दोन का एक? एकच, दोन नाही. तसं झोप
आणि स्वप्न दोन का एक? एक. चला एक. आणि झोप काय होती ती सांगा आता. आता ते दोन दोन नाही आहे काय ते झोप. हा आता झोप कोणाला लागली होती ते सांगा. मला एक त्याच्यातला गंमत सांगायची आहे मला वर्म. झोप कोणाला लागली होती सांगा. तुम्हालाच लागली होती ना? यालाच लागली होती म्हणजे सगळ्यांनाच लागली असं का? मग तुम्हाला झोप लागली होती तर तुम्ही झोपून स्वप्न पाहिलं का जागा राहून स्वप्न पाहिलं? जागे राहून स्वप्न पाहिलं. झोपून कुठं स्वप्न पाहिलं? अरे झोपलेल्या माणसाला काही कळत असतं का? मग याला तर स्वप्न कळत होतं ना. मग स्वप्न कळत होतं तर हा झोपलेला होता का? मग झोप कोणाला लागली होती? झोपच नव्हती. मग झोपच नव्हती म्हणजे त्याला म्हणतात नाही ती माया. शास्त्र सांगतं ना कशाला म्हणावं माया कशाला. हा नाही ती माया. तस आपण बी म्हणतो ना मला झोप लागली काय? सगळेच म्हणतात ना काय लागली? मला झोप लागली. आपण विचार करायला गेलो की झोप काय कोणाला लागली कशी लागली. विचार करायला गेला तर झोप सिद्ध नाही झाली. काय नाही झाली? हा म्हणजे ती झोप कशी होती? अरे ती नाही ती झोप. कशी झोप? नाही ती असती का? मग नाही ती जर झोप नसती तर नाही ते स्वप्न असतं का कुठं? मग तो नाही ते स्वप्न मानलं मग आम्हाला नाही ती झोप मानावं लागली. जाऊ द्या. तसं माया कशी? शास्त्र सांगतं ना कशी माया? नाही ती माया. म्हणले नाही ती माया कस काय तुम्ही सांगायला लागली? तू नाही ते जग आहे म्हणायला म्हणून. कशामुळं? हा मग तू नाही ते जग आहे जर म्हणायलाय तर आमची नाही ती माया आहे. पण आहे ती नाही ती आहे आणि नाही ती तीच आहे. आता थोडं अवघडच काय बड्या पण जसं चालेल तसं चालू दे. आता सगळ्याला काही रेटच नाही म्हणा पण मला म्हणजे अरे ह्या शास्त्रातल्या मोठमोठ्या गोष्टी मोठमोठ्या शास्त्रकाराला उलगडल्या नाही. काय झाल्या नाही? हा त्यानं नुसत्या पाठ केल्यात. काय केल्यात? हा आणि पाठ केल्यात आणि पाठ करून ते माया सांगायले आणि ती माया त्याच्यात डोसक्यावर बसलेली आणि ते सगळ्या लोकांना मायेतून पार पडण्याचा उपाय सांगायला ती त्याच्यात डोसक्यावर बसली. काय झाली? आणि काय सांगायले ते सगळ्याला मायेतून पार पडण्याकरता सांगायले ना. कीर्तन प्रवचन सांगायले. काय करायले ते? पार पडण्याकरता चालून द्यायचं सांगणं. हा मग सगळ्याला पार पडण्याकरता ते सांगायले. हा आणि माया त्याच्यात डोसक्यावर बसली. कशी बसली पाहू आपण. आता पहिल्यानं काय होते ते? पहिल्यानं करीत बायकोचा नवरा होते पोराचे बाप होते. आता कीर्तन सांगायल्यावर सगळ्याचे महाराज झाले म्हणजे पुन्हा डोक्यावर बशिला महाराज. त्याच्या डोसक्यावर त्या मायेनं बशिला. काय बशिला होता? महाराज बसल्यावर डोक्यावर तर मग तो आता निघणं शक्यच नाही. त्याला म्हणते ती असती महाराज अशी असते ही माया. हा कशी असती? हा तुम्ही सांगायले लोकायला की मायेतून पार पडण्याचा काय करा उपाय. आणि ती कोणाच्या डोक्यावर बसली? काहून? तुम्ही नीट मायात नाही ध्यानात घेतली. आणि माया कवा नीट कळती? ब्रह्म कळाल्यावर. काय कळाल्यावर? हा आणि ब्रह्म कळाल्यावर मग कळन तुम्हाला माया नीट. आणि मग सांगता येत असती माया काय असती तर. काय माया कळाल्यावर माया सांगता येत असती का माया न कळता सांगता येत असती?
मग आणि न कळल्यावर कसं सांगता तुम्ही माया, आणि न कळल्यावर सांगता तर मग मोघम झालं ते. कसं झालं ते? हा, म्हणून माया सांगाव तर कशी सांगाव? माया कळून सांगाव. आणि माया कळायची असली तर ब्रह्म कळावं लागतं आधी. कळावं लागत. हा, न ब्रह्म कळाल्यावर माया कळत असते. हा, आणि माया कळाल्यावर मग ती डोसक्यावर बसत नसती, काही नसती ती. हा, चला, म्हणून माया ज्याला कळाली त्यानं माया सांगत जावा, बाकीच्यानं सांगत जाऊ नये. आणि माया सांगायची असली आधी ब्रह्म कळून घ्या जावा. काय कळून घ्या जा? आणि ब्रह्म कळून घ्यायचं असलं तर महावाक्य ऐकत जा. काय करत जा? हा, आणि महावाक्य ऐकायचं असलं तर संताला शरण जा. ते जरा काही जायचं इतकंच लागत त्याला. काय लागत? हा, म्हणून आपण काय, हा, म्हणून आपला विषय चालला होता की माया काय आहे. आता ही माया आता, आणि ही माया कोणाच्या ठिकाणी आहे? झोप कोणाला लागली होती? मग माया ब्रह्माच्या ठिकाणी. काय? हा, ब्रह्माच्या ठिकाणी. आणि कोण आहे ब्रह्म? हा, जाऊ द्या, ब्रह्माच्या ठिकाणी माया. कोणाच्या ठिकाणी माया? हा, कोणाला म्हणावं ब्रह्म? ते बी भानगड आहे आता. काय काय हो, आता माया कोणाला म्हणावं ते पाहिलं आपण. ब्रह्म कोणाला म्हणाव? आता आपण आधी काय करू? स्वप्नातलं ब्रह्म कोणी पाहू? शास्त्र ब्रह्म कशाला म्हणतं माहिती का तुम्हाला? ईश्वर कशाला म्हणतं आणि ब्रह्म कशाला म्हणतं? जीव कशाला म्हणा आणि जग कशाला म्हणा? ब्रह्म कशाला म्हणतं ते? ह्या सगळ्या जगाचं जे अधिष्ठान आहे त्याला काय म्हणतं ते? ब्रह्म म्हणतं. म्हणून ब्रह्म ध्यानात घ्या. ईश्वर आणि ब्रह्म त्याच्यात फरक आहे. ईश्वराच्या ठिकाणी ती चोप घेऊ नको, तू इडीस का काय? हा, काय चाललं आपलं? हा, म्हणजे हा, ईश्वराच्या स्वरूपात ब्रह्म आहे, पण त्या ब्रह्माला लागलेली उपाधी आहे. उपाधीचा संबंध आलेलं ब्रह्म म्हणजे ईश्वर, आणि निरुपाधिक चैतन्य म्हणजे ब्रह्म. निरुपाधिक चैतन्य म्हणजे ब्रह्म, आणि उपाधीचा संबंध आलेला चैतन्य म्हणजे ईश्वर. म्हणजे माय उपाधीचा संबंध आला. कशाचा? मायेच्या उपाधीचा संबंध आला की तो कोण झाला? ईश्वर. आणि जीव ज्याला अंतकरण उपाधीचा संबंध आला त्याला म्हणाव जीव. म्हणून आपण कोण आहोत सध्या? अंतकरणाची उपाधी लागली म्हणून कोण आहोत आता? जीव. आणि जीवाला जे कळायले ते जग. काय कळाले? जीवाला जे कळायले ना आता ते काय आहे? जीवाला काय कळाले? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय म्हणजे काय आहे? जग आहे. हा, झालं. मग ते जग ज्याला कुठं कळायले? अंतकरण उपाधीत कळायले. कुठं कळायले? अंतकरण म्हणजे शरीर, इंद्रिय, प्राण, मन ही जीवाची काय आहे? उपाधी. अंतकरण उपाधी आहे. आणि त्याला जाणणारा म्हणजे जीव. कोण आहे आता? त्याला जाणणारा म्हणजे जीव. मग हा झाला जीव. म्हणजे आपण कोण? जीव. हा, आता हे जगत निर्माण झालंय ना, आपल्याला कळालं ते जगत. आता हे आपल्याला कळालं ते जगत आपण निर्माण केलं का? नाही. मग याचा निर्माण करणारा कोणीतरी आहे, तो ईश्वर. म्हणून जगाचा करता कोण? ईश्वर. मग तो ईश्वर काय? तर चैतन्य. चैतन्याला लागलेली मायेची उपाधी म्हणजेच कोण झाला? तो ईश्वर. आणि त्या ईश्वरानं जग काय केलं? निर्माण केलं. म्हणून तो जगाचा उपादान आणि निमित्त कारण ईश्वरच आहे.
उपादान कारण बी तो काय आहे? ईश्वर. हा, निमित्त कारण बी. म्हणून जो जगाचं कारण आहे तो ईश्वर. हॅलो. आणि जे जगाचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म. ते जगाचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म. मग ब्रह्म जर जगाचं अधिष्ठान आहे तर जग ब्रह्माचा अध्यास आहे. ब्रह्म जर जगाचा अधिष्ठान आहे तर जग ब्रह्माचा अध्यास आहे. ब्रह्माचा अध्यास जग, हा. तर जगाचं अधिष्ठान ब्रह्म. ईश्वराचं कार्य जर जग, जगाचं तर कारण जगाचं कारण ईश्वर. ईश्वर. म्हणून ईश्वरात आणि ब्रह्मात काय आहे? फरक आहे. आणि आपल्याला कोणची उपाधी लागली? हा. मग अंतकरणाची उपाधी लागलेलं चैतन्य म्हणजे जीव. चैतन्य सगळंच. ब्रह्म तरी चैतन्य, उपाधी रहित चैतन्य. मायेची उपाधी लागलेलं चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि अंतकरणाची उपाधी लागलेलं चैतन्य म्हणजे जीव. पण चैतन्यच काय आहे ते आता? हा, चैतन्य. जसं आता आपण एक दृष्टांत काय, समजा महाआकाश आहे. कोणचा आकाश? महाआकाशाला कोणचीच उपाधी नाही. काय नाही त्याला? कोणचीच उपाधी नाही, कारण ते महाआकाश आहे. आता ज्या आकाशाला या घराची उपाधी लागली, काय लागली? आता घराची उपाधी लागली. मग ते मठ आकाश झालं. कोणचं आकाश आता? पण महाआकाश तरी आकाशच. आणि त्याच महाआकाशाला या घराची उपाधी लागली, त्याला मठ आकाश म्हणते. कोणचं आकाश? मठाची उपाधी लागली ना, म्हणजे घराची उपाधी लागली, म्हणजे घर आकाश किंवा मठ आकाश. कोणचं आकाश? पण आकाशच. तसं आता ह्या मठामध्ये, ह्या घरामध्ये 10-20 गाडगे ठेवले. काय ठेवले? घट. काय ठेवले? घट ठेवले. मग घाटात बी आकाश का नाही? मग त्याला कोणचं आकाश म्हणा? घट आकाश. म्हणजे घट तरी आकाश, मठ तरी आकाश, महाआकाश तरी आकाश. पण आकाश सोडू नका. तसं निरुपाधिक चैतन्य म्हणजे ब्रह्म. मायेची उपाधी लागलेलं चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि अंतकरणाच्या उपाध्या लागलेले म्हणजे जीव. हा, पण चैतन्य मात्र आहे. चैतन्य. चला, मग आता आपण बी चैतन्य का नाही? हा, बरं झालं, चैतन्य जाऊ द्या. अंतकरणाची उपाधी का असं, पण चैतन्य ना पुण्यात आपण लागू दे ना. अंतकरणाची उपाधी लागली मग काय झालं? पण कोणी आपण चैतन्य. तर मग आपण बी काय चैतन्यातून कमी थोडेच होतं. म्हणून आपण ईश्वरापेक्षा बी कमी नाही, तर ब्रह्मापेक्षा बी कमी. मग चैतन्य येतं. मग इकडून कोण पाहायला लागलं उपाधीकून? म्हणून आपण विचार करीत असताना, चिंतन करीत असताना ब्रह्माचं बी करीत नाही. हा, ईश्वराचं बी करीत नाही. आपण आपलं करतो. करतो मग आपलं. मग हे लोक म्हणतात का तुम्ही ईश्वराबद्दल बोलत नाही, ब्रह्माबद्दल बोलत नाहीत? बरं जाऊ द्या, अवताराबद्दल तर बोलतच नाही, बाकीच्या गोष्टी तर सांगतच नाहीत. पण ईश्वराबद्दल बोलत नाही की नाव घ्या तुम्ही त्याचं, का भजन करा, का जप करा, का तो जगाचा करता आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो असा आहे, त्याची प्रकृती काय आहे, त्याच्या काय ते काही सांगत नाही तुम्ही. येऊन जाऊन तुमचं मी कोण ते म्हणजे यार काय अहंकार आला काय नाही काय नाही, मी उन्हात मोठी यायची सुरू कशा ते मध्ये हे लोक लयच अहंकारी आहे. कसे मी कोण आणि मी कोण, शरीर काय, जग काय, आणि मग म्हणतात मीच ब्रह्म. असे असतात का ब्रह्म आहे?
पण ते मुख्य जाऊ द्या, आपल्याला माहिती आहे ना काय येतं. तुम्हाला काय रे माहिती, मी काय हे तुम्हाला माहित नाही काय. मी काय तुम्हाला माहित नाही. बरं आपण मिळून सुरू करतो म्हणजे काय, एकट्या मिळून का सगळ्या मिळून? सगळेच मिळून. मग सगळ्या मिळून. मग त्याला म्हणा आम्ही काय आमच्याहून सुरू करतो. मी म्हणलं की कसा आला, सगळ्याच आला. मग मिळून सुरू केली म्हणजे तून बी केली, त्याच्याहून बी केली, सगळ्याहूनच केली. मग तुमच्यावरनं केली, ते म्हणले आमच्यावरनं का असं. तुमचं तुमच्यावरच राहू द्या, राहू द्या. ते तुमचा अहंकार तुम्हाला तर आम्हाला नग. बरं आता आम्ही अहंकार धरला, वस्तुस्थितीनं धरला. तुम्ही बी काहीतरी अहंकार धरलाच का नाही? मग तुम्ही खोट्याचा अहंकार धरला. कशाचा अहंकार धरला? खोट्याचा अहंकार धरला. मग खोट्याचा अहंकार धरण्यापेक्षा खऱ्याचा अहंकार धरणं बरंच का नाही? बरंच आहे. मग आम्ही म्हणतो खऱ्याचा अहंकार धरा. कशामुळं? खोट्याचा सोडा. कशाचा सोडा? खोट्याचा सोडा. खोट्याचा सोडा ना. म्हणून आपण म्हणतो ना, म्हणा तुम्ही देव. काय म्हणा? देव. हा देव म्हणा. पण ते देव म्हणा तर देव असा आहे काही शिल्लक ठेवत नाही. काय ठेवत नाही? शिल्लक ठेवत नाही. मग देव म्हणा तर बायको राहत नाही. देव म्हणल्यावर प्रपंचच नाही राहिला ना. मग देव ना देव आहे म्हणलं तर मग देव जर म्हणावं त्याला मिला तर मग काय राहत नाही. कारण हे देव स्वतः जीवाला जे म्हणतात ना, हे असं तसं नाहीत म्हणत. जगाला राख लावून. कशाला लावून? जगाला राख लावून. ते काय तुमच्या म्हणे देव म्हणणं काय असं सहजासहजी का? देव आहे खरं आहे, पण कधी मग जगाला राख लागली म्हणजे याच्या संसाराला काय लागली, मग बायकोला काय लागली. आणि बायकोला राख लागल्यावर याच्या नवरेपणाला लागली. कशाला लागली? आणि याला तर नवरा म्हणून मिळवायचंय. आता काय व्हायचंय? हा म्हणून बाप म्हणून मिरवायचंय त्याला, आज्या म्हणून मिरवायचंय. हा म्हणून त्याला देव म्हणून घेणं परवडत नाही. परवडत नाही. ते परवडण्यासारखं नाही त्याला ते. हा ते जर तुम्ही त्याला म्हणले असते तुम्ही देव येत, पण कसे बाप बी आहेत, आजा बी आहेत, नवरा बी आहेत, मालक बी आहेत, इस्टेटीचे आमदार बी आहेत आणि देव बी आहेत. ते म्हणले ते बरं झालं येऊ द्या महाराज आमच्याकडं, आम्ही येतो प्रवचनाला तुमच्या. काय येतो? हा किती दक्षिणा लागते ते सांगा. पण आपला देव सांगला असा, कारण त्याच्याशिवाय देव सांगता येत नाही. त्याच्याशिवाय देव सिद्ध होत नाही. ते म्हणते ते तुमचा देव मला आमच्या डोक्याहून जात. आता चैतन्य का नाही सगळे बरं झालं चैतन्य. मग आता स्वप्न कळालं कोणाला? चैतन्यालाच का नाही? हा चैतन्याला कळालं म्हणजे मीला कळालं. मग जेव्हा मीला स्वप्न कळालं तेव्हा ते स्वप्न मीला कसं वाटलं? खरं वाटलं. पण जाग झाल्यावर काय ठरवलं आपण? ते खोटं होतं, भास होता. मग स्वप्न काय एकदा भास ठरलं, कारण ठरवलंच आपण. काय केलं? ते स्वप्न भास ठरवलं. मग भास ठरवलं म्हणजे भास प्रतीतीला आलंच ना. ते प्रतीतीला आलं, पण झालेलं आलं का भासलेलं आलं? भासलेलं आलं. ते जर झालेलं असतं तर आता बी राहिलं असतं. काय राहिलं असतं? आता बी राहिलेलं असतं. मग आता राहिलं का ते? आता राहिलं नाही म्हणून ते झालेलं नव्हतं, भासलेलं होतं. आणि आपण असलेले कसे होतं तिथं? असलेले. कारण आपण कशामुळे असलेले? कारण तवा बी होतो आणि आता बी आहे, म्हणून आताचे आपण तवा असलेले. हा मग तवा आपण कसे? असलेले. मग आता असलेले कोण होतं? आपणच. आणि स्वप्न कसं होतं? भासलेलं. मग भासलेलं जे भासत असतं
ते भास हा स्वतःवर होत असतो का असलेल्यावर होत असतो? असलेल्यावर होत असतो. भासावर भास होत नसतो. कशावर? भासावर भास होत नसतो. हा, काहीतरी अस्तित्व असावं लागतं. त्या अस्तित्वावरच काय होत असतो? भास होत असतो. मग आता तिथं अस्तित्व कोणाचं होतं? आपलंच होतं की नाही? मग आपलंच जर अस्तित्व होतं, हा आपला अनुभव आहे. आणि स्वप्न काय होतं? भास होतं. मग कोणाचा भास? आपलाच भास. मग स्वप्न जर आपलाच भास आहे तर स्वप्नाचे कोण आपण? अधिष्ठान. मग स्वप्नाचे आपण अधिष्ठान आणि स्वप्न आपला भास. आता ईश्वर घ्यायचं काम नाही. म्हणून स्वप्नाच्या बाबतीत कोणी ईश्वर घेतलेला नाही. कोणी म्हणतं का ईश्वराने निर्माण केलेलं आहे म्हणून? नाही. केलं होतं म्हणून? नाही. वाघ देवीचा म्हणजे देवीचा कोप झाला होता म्हणून वाघ आला होता असं म्हणतं का कोणी? नाही. एखादा साप पान व्हायला आला तिथं आणि याला भीती वाटली तर जाग झाल्यावर म्हणतो का महादेवाचा कोप झालता म्हणून साप आला? नाही. आणि इथं जर साप पुढे येऊ लागले ना, हो ते महादेवाचा कोप झाला का काय? कारण लयच काय दिसायले? हा, खरा एखादा भांडारा काय करा म्हणजे इथलं ईश्वर मानतं ना. म्हणा काय मानतं? हा, पण स्वप्नाच्या बाबतीत कोणी काय मानला नाही? का मानला नाही? स्वप्न कार्यच नाही तर कारण मानण्याचा प्रश्नच नाही. म्हणून तिथं स्वप्न कार्य नाही तर त्याचा करता ईश्वरही नाही. म्हणून त्याच्याबद्दल बोलायचं काम नाही. तिथं फक्त भास आणि अधिष्ठान दोनच. प्रतीतीला यायला ते जगाचा काय आहे? भास आहे. आणि त्याला जाणणारे आपण कोण आहोत? अधिष्ठान आहोत. मग ते जर भास आहे आणि आपण जर अधिष्ठान आहोत तर आता जाग झाल्यावर तो भास नाही राहिला. काय नाही राहिला? मग भास नाही राहिला म्हणजे अधिष्ठान मेलच का नाही? मग भास मेला का भासणं बंद झाला? आता ते आणि तेव्हा भास उत्पन्न झालता का भासत होता? आणि कोण भासत होता? हा, अधिष्ठानच भासत होतं. मग भासत होतं तरी ते जशाला तसंच, आणि भास बंद झाला तरी जशाला तसंच. मग आता तू भास बंद झाला, स्वप्न जाग झाल्यावर राहिलं नाही. हा, म्हणून स्वप्न पाहणारा म्हणतो का स्वप्नाबरोबर मी बी मेलो म्हणून? असा कधी आरोप करून घेतो का स्वतःवर? किंवा एखाद्या वेळेस आपण जागृतीतले दृष्टांत देऊ की समजा आपण आरशात पाहतो तेव्हा आरशात आपलं काय दिसतं? प्रतिबिंब दिसतं. मग जेव्हा प्रतिबिंब दिसतं आरशामध्ये, आरसा फुटला, काय झाला? मग आरसा फुटला तर प्रतिबिंब दिसणं म्हणजे भंगलं. ते काय झालं? मग प्रतिबिंब भंगलं म्हणजे मुखच भंगलं. फुटलं का मेलं असं म्हणतो का? आणि असं जर कोणी म्हणूच लागलं की आरशात मी दिसत होतो आतापर्यंत, आरशात दिसणं मग मीच मेलो, तो लोक म्हणते ना असा आरोप कशाला करून घ्यायला तू ह्या? तू मेला नाही, मरणाचा काय करून घ्यायलाय? आरोप करून घ्यायलाय. तू आरोप करून घेऊ नको आता. म्हणून तू नारोपी भ्रांती बापा. अर्जुना, तू हे सगळे हे जे आहे ना, अरे हे करून पांडव हे जग नाही, हा काय आहे? भास आहे. आणि हा कोणाचा भास? तू आज भास. आता कोणाचा भास? स्वप्नातली शैना कोणाचा भास? स्वप्न जाणणाराचा भास. ज्याला अनुभवाला आला त्याचाच भास. तसं ही जागृती जाग झाल्यावर ही अनुभवाला आली. काय आली? आता ही अनुभवाला आली. मग ही अनुभवाला कोणाला आली? आपल्यालाच ना, चैतन्यालाच ना. मग आता ही अनुभवाला आली, ही खरी वाटायली. काय वाटायली? हा, तेव्हा ते अनुभवाला आलं तेव्हा ते खरं वाटलं. पण आता जाग झाल्यावर ते नाही ठरवलं आपण. ते तेव्हाच नव्हतं पण तेव्हा नवसून आहे वाटलं. आता जाग झाल्यावर नाही ठरवलं का नाही झालं? नाही ठरवलं. आता काहून नाही ठरवलं?
ते म्हणजे आता अनुभवाला येईन म्हणून ते आता नाही, आता तर नाहीच नाही पण तवाच नव्हतं, आता हे अनुभवाला आलं. मग आता हे अनुभवाला आलं का आहे? अनुभवाला आलंय, आहे नाही, असायला नाही. हे जर असायला असतं, हे अनुभवाला आलेलं जर असायला असतं तर स्वप्न पाहताना बी अनुभवाला आलं असतं. मग तवा ते अनुभवाला येत नव्हतं, म्हणजे तवा याचं नसणं, ह्या अनुभवाचं तवा नसणं. आणि मग ह्या अनुभवाचं जर तवा नसणं तर आताच ह्या अनुभवाचं नसणं. म्हणून हे जगरूपी जे अनुभवाला यायले द्वैत, याचं आताच काय आहे? नसणं. आपलं असणं. कारण आपण आता बी आहोत, तवा बी होतो, तवा जे होतो ते आता आहे. म्हणजे असणं कोणाचं? म्हणून असणं आपलंच आणि अनुभव याचा. असं घरात द्वैत आता, पण याचा असलेला अनुभव का नसलेला? म्हणजे हा भासलेला काय आहे? आणि भासाला कोणीतरी काय लागतं? मग कोण अधिष्ठान? आपणच अधिष्ठान. आणि मग आपणच जर याच्या अधिष्ठान आहे तर कोणाचा भास? आपलाच भास. मग आता अर्जुना हे तो आज भास आहे काय? मग आता हे तो हा जर भास आहे म्हणजे प्रत्येक चैतन्याचा भास असं गृहीत धरू आता आपण. कोणाचा? असं गृहीत धरू ना. चैतन्य एकच का नाही आता? मग तू या उपाधीला मारणार आहे का याच्यातल्या चैतन्याला मारणार आहे? बर, उपाधीला मारणार आहे का ती मरायला झालेलीच नाही, भासलेली आहे? मग भासलेल्याला का मारणार आहे काय तू? नाही. मग हे उद्या मारणार म्हणजे हे भासणं बंद होणार. आणि मग याच्यातले हे भासले, मग आता यायला समजा तो मारलं, मग भासलेले मेले का असलेले मेले? सांग बरं आता. भासलेलं मरत असतं का? भासलेलं जेव्हा दिसतं तेव्हाच नसतं तर मरत कुठं असतं? सावलीला बाण मारल्यावर सावली मरण का नाही? कशी काय मरण? ती नाहीच तर. बर, मग सावलीला बाण मारल्यावर शरीर मरण का नाही? कस काय मरण ती? कारण ती नाहीच, मरण्याचा प्रश्न नाही. किंवा समजा दिवसा सावली दिसती, रात्रीला सावली दिसती का? नाही. मग रात्रीला सावली नाही दिसली म्हणजे मेलीच का नाही ती? नाही मेली. बर, मग शरीर मेलं का? नाही, ते तर आहेच विचार. मग कोण मेलं? आणि मग तुला शोक करायला काय झालं? पाप कशाने होईल? मेल्यावरच होत असतं पाप. मग कोण मरत ते सांग आता मला. मरत गिरत काय नाही, हे भ्रम आहे अर्जुनाचा. काय? हा, म्हणून तुला युद्ध करायला काही अडचण नाही. उगाच नसलेला आरोप करायला याच्यावर तू काय करायला? हा, त्या चैतन्यावर हे जगत सत्य मानायला, त्या चैतन्याला देह मानायला एक आरोप केला का? आता एकदा आरोप केल्यावर मग काय सगळाच आरोप. पहिलं जग सत्य मानायला, त्या जगातले काही माझे संबंधी पदार्थ माझे मानायला, देहाला मी मानायला, आणि मग लागला रडायला. असा आरोप करू नको, काय करू नको. हा, म्हणून बाबा हा सगळा आरोप आहे, वस्तुस्थिती नाही, द्वैत नाही, प्रपंच नाही, उरला तो अवघारी आहे. म्हणून तुला युद्ध करायला काही अडचण नाही. पुंडलिक वरदारी